नमस्कार. ग्लोबल महाराष्ट्र या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गरजे मराठी आणि सकाळ माध्यम समूह साम यांच्या माध्यमातनं जगभरातल्या मराठी माणसांच्या यशाच्या कहाण्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहोत. आणि आज अशीच एक खास व्यक्ती आपल्याला भेटायला आलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आपण बोलतो, त्याच्या सगळ्या वापर कशा पद्धतीने होईल, फ्युचर कसं असेल, अगदी साय-फाय मूव्हीज मधलं ज्या सगळ्या कहाण्या असतात, या सगळ्या आपण बघितलेल्या असतात. पण वास्तवामध्ये या सगळ्याचा उपयोग कसा आहे? त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये उपयोग कसा करता येऊ शकेल? कंपन्यांना याचा उपयोग कसा होऊ शकतो? या वेगवेगळ्या गोष्टी ज्यांनी प्रत्यक्षात आणलेल्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, अशा आनंद माहुरकर यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्या फाइंड एबिलिटी या कंपनीबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. आनंद सर, स्वागत आहे तुमचं या खास कार्यक्रमामध्ये. प्राची नमस्कार. सर, सगळ्यात पहिला प्रश्न मी जसं सुरुवातीलाच म्हटलं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल पटकन बोललं जातं आणि बोलताना असं एक दृश्य समोर असतं, की खूप काहीतरी सगळं आता कंट्रोल घेतला जाणार आहे मशीन्सकडनं किंवा तुमच्या बाबतीत तुम्ही काय आहात याची माहिती पटकन अ, कुणालाही कळू शकते. अगदी प्रायव्हसी कन्सर्न सुद्धा व्यक्त केले जातात आणि जेव्हा बिग डेटा वगैरे सारखे शब्द वापरले जातात, तेव्हा सर्वसामान्य माणूस गोंधळून जातो, की या सगळ्याचं माझ्या आयुष्यामधलं कनेक्ट काय आहे? माझ्या आयुष्यामधलं नेमकं नातं काय आहे? फाइंडॅबिलिटीच्या माध्यमातनं तुम्ही याच सगळ्या गोष्टी करताय, तर लोकांसाठी सगळ्यात आधी सांगा, की फाइंडॅबिलिटी नेमकं करतं काय? आणि या सगळ्याचा रोजच्या आयुष्यामध्ये सर्वसामान्य माणसांच्या जगण्यामधला नेमका कनेक्ट काय आहे? सो प्राची प्रथम सकाळ ग्रुपचं, साम टीव्हीचं आणि गरजे मराठीचं त्रिवार अभिनंदन आणि आभार पण मला ह्या मुलाखतीसाठी बोलवण्यासाठी. प्राची आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसं तुम्ही म्हणालात तसं हा विषय सगळीकडे आहे, पण खूप कमी लोकांना खरा त्याचा अर्थ माहिती आहे. कारण काय झालं आहे, हॉलिवूड मूव्हीज आणि नंतर बॉलिवूड मूव्हीजमुळे त्याच्या काय असू शकतं ह्याचं लोकांचा जो विचार आहे तो फक्त मूव्हीजमध्ये बघून किंवा कुठल्यातरी व्हिडिओ किंवा ह्याच्यात वाचून. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आपल्या आयुष्याचा भाग ऑलरेडी झालेला आहे. म्हणजे आता प्रत्येकाच्या हातामध्ये जो स्मार्टफोन आहे किंवा आपण जे कम्प्युटर्स वापरतो, आपण घरामध्ये वॉशिंग मशीन वापरतो, आपण रेफ्रिजरेटर वापरतो, आपण कार्स वापरतो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ऑलरेडी आलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत घाबरण्याची काहीही गरज नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे खूप लोकांचे असे म्हणणं आहे की जॉब जातील माझे किंवा रोबोट्स ह्युमॅनिटीला टेक ओव्हर करेल. असं काहीही होणार नाही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय की ह्युमन जे कम्प्युटर सायंटिस्ट आहेत ते सतत प्रयत्न करतात की आपण मशीनला ह्युमनसारखं किंवा माणसांसारखं विचार करायला, बोलायला किंवा कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगू शकतो का? आणि त्याच्यामधून जे सॉफ्टवेअर तयार झाले त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. आणि त्याचा फायदा काय माहिती आहे का, की सॉफ्टवेअरला कधी सुट्टी लागत नाही, त्यांना वीकेंड नाही, त्याला रात्र नाही, त्याला झोप नाही. त्याच्यामुळे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्समध्ये जी कामं जनरली आपण ह्युमन बीइंग्स जे करू नाही शकत, ती कामं आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून करून घेऊ शकतो आणि त्याचा खूप सगळ्यांना फायदा होतो. तर फाइंडॅबिलिटी सायन्सेसमध्ये आपण अशीच कामं करतो. आपण 3 क्षेत्रामध्ये काम करतो. पहिलं त्याला म्हणतात मशीन लर्निंग किंवा मशीनला आपण हिस्टॉरिक डेटा किंवा ऐतिहासिक डेटा देऊन मशीनला आपण ट्रेन करू शकतो. सो फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की हा व्हिडिओ किती जण पाहतील असं आपल्याला एक प्रेडिक्शन करायचं झालं. तर साम टीव्हीच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या व्ह्यूवरशिपचा आपण डेटा घेऊन एका मशीनच्या अल्गोरिथमला सांगू शकतो, की आता हा मागचा इतिहास वाचून मला ह्या व्हिडिओवर काय होणार आहे ह्याचा प्रेडिक्शन्स द्या. तर त्याला मशीन लर्निंग म्हणतात अगदी सोप्या भाषेमध्ये. दुसरं आहे की नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग किंवा त्याला NLP म्हणतात, की ज्याच्यामध्ये मशीनला ह्युमनची भाषा, माणसांची भाषा समजली पाहिजे आणि परत मशीननी उत्तर दिलं पाहिजे. आता आपण बऱ्याच वेळा एअरलाईन्सना फोन करतो किंवा आपण बँकेला फोन करतो. आपल्याला उत्तरं मिळतात ती मशीनकडून मिळतात. तर ह्याच्यापुढे आता अजून प्रगती होऊन नॅचरल लँग्वेज म्हणजे आपण इमोशन्स समजू शकतो. आपण त्यातले सेंटिमेंट समजू शकतो. तर त्याला दुसरा भाग आहे तो नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा आणि तिसरा भाग आहे कम्प्युटर व्हिजनचा. म्हणजे आपण इमेज घेऊन किंवा व्हिडिओ घेऊन ती आपण मशीनला सांगितलं, की ह्या इमेजमध्ये काय आहे? ह्याच्यातले इमोशन सांगा, ह्याच्यातला टोन सांगा, ह्याच्यातले कीवर्ड्स सांगा. तर ते कम्प्युटर व्हिजनमधून आपण ते करू शकतो. आता बऱ्यापैकी मशीन मेंटेनन्ससाठी कम्प्युटर व्हिजन वापरलं जातं, की मशीनचा एक फोटो घेतला आणि तो फोटो आपण प्रोसेस करून पाहिला, की कुठे क्रॅक्स आहेत का? कुठे व्हायब्रेशन होतंय का? वगैरे. सो ह्या 3 भागांमध्ये आपण फाइंडॅबिलिटी सायन्सेसमध्ये काम करतो. ह्याच्या बाबतीतचे जे आपण सॉफ्टवेअर तयार केलेले आहेत आणि जे आपण महाराष्ट्रात करतो, मुंबई आणि औरंगाबादमध्ये.
आणि ही जगभर सगळी सॉफ्टवेअर वापरले जातात आपल्या बिझनेस टू बिझनेस ॲप्लिकेशन्समध्ये. म्हणजे ही साय-फाय मूव्हीसारखी किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअलसाठी ते उपयोगाची नाही आहेत, पण मोठ्या-मोठ्या कंपन्यांमध्ये ही सॉफ्टवेअर वापरली जातात. तर या कंपनीबद्दल आणि तिथपर्यंतच्या तुमच्या म्हणजे त्याच्या यशाबद्दल आपण बोलणारच आहोत. पण मला तुमच्या प्रवासाकडे यायचंय. लहानपणी म्हणजे महाराष्ट्रातल्या गावामध्ये तुमचं लहानपण गेलं आणि तिथपासून परदेशात जाऊन यशस्वी होण्यापर्यंतचा प्रवास हा सगळा स्वप्नवत वाटतो. पण तुम्ही असं म्हणता, की बायोलॉजीमध्ये गती होती आणि तरी इंजिनिअरिंग करायचं ठरवलंत. म्हणजे रूढ अर्थाने आपल्याकडे असा एक समज आहे, की इंजिनिअरिंग किंवा मेडिकल आणि मग तुमचं आयुष्य यशस्वी. तुमचा हा प्रवास कसा होता? आणि इंजिनिअरिंगला जायचं हे कसं ठरलं? सो प्राची, माझा जन्म झाला अंबेजोगाई ह्या गावामध्ये. जे अंबादेवीचं गाव आहे तिथे माझा जन्म झाला. माझे आई-वडील दोघंही तिथे शिक्षक होते. माझे वडील कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि माझी आई हिंदीची शिक्षिका होती. आणि त्या 1990च्या वेळामध्ये कुठल्याही शिक्षकांच्या घरामधली मुलांना 2च चॉईस असायचे. एक तर मेडिकल आणि दुसरं इंजिनिअरिंग. तर माझा मोठा भाऊ इंजिनिअरिंगला गेला. त्याच्यामुळे मला नॅचरल चॉईस माझा मेडिकलचा होता. पण त्यावेळेला फक्त 2 मेडिकल कॉलेज होते महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये. एक अंबेजोगाईला आणि दुसरा औरंगाबादला. सो अंबेजोगाईपेक्षा औरंगाबाद हे मोठं शहर आहे किंवा अपग्रेड आहे. त्या एका केवळ कारणामुळे मी मेडिकलची ॲडमिशन सोडून मी इंजिनिअरिंगला औरंगाबादला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आलो. आणि दुसरं एक असं होतं, की मेडिकलमध्ये गेल्यानंतर 7 वर्ष शिका. मग तुम्हाला कुठल्याही आमच्या फॅमिलीमध्ये काही मेडिकलचं बॅकग्राऊंड नव्हतं. त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये काम करणं वगैरे ते खूप लांब अशी ती यात्रा वाटली होती आणि लवकर पैसे कमवायचे होते. ह्या एका दृष्टीने फक्त अंबेजोगाई सोडायला मिळतंय आणि लवकर 4 वर्षामध्ये नोकरी मिळून पैसे मिळतील, ह्यासाठी म्हणून मी इंजिनिअरिंगमध्ये औरंगाबादला ॲडमिशन घेतली. आणि मग तिथून मी मेकॅनिकल इंजिनिअर होऊन पुढे मग कॉम्प्युटरमध्ये करून मग आतापर्यंत हा प्रवास केला आहे. तुम्हाला जसं तुम्ही म्हणालात, की इंजिनिअरिंग झाल्यावर 4 वर्ष एकतर बाहेर पडायला मिळतंय आणि हक्काची नोकरी मिळेल. दोन्हीही गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या म्हणजे कॉलेज संपता-संपता, इंजिनिअरिंग संपता-संपता लगेचच तुम्हाला नोकरीची संधी मिळाली. हो, मी ॲक्चुअली आमचे रिझल्ट लागायच्या आधीच मला भारत फोर्ज पुण्यामध्ये कॉलेजच्या कॅम्पसमधून नोकरी मिळाली होती. म्हणजे 3.5 वर्षांमध्येच माझ्या शिक्षण संपेपर्यंतच मला नोकरी मिळाली आणि मी पुण्याला शिफ्ट झालो. सो मला इंजिनिअरिंग व्हायच्या आधीच आणि जशी इच्छा होती, की लवकर नोकरी मिळावी आणि लवकर पैसे कमवायला सुरुवात करावी, ती इच्छा पूर्ण झाली होती. फोर्जिंग कंपनीमध्ये तुम्ही काम करत होतात आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड होतं. मग सॉफ्टवेअरकडे कसे वळलात? सो एक खूप खूप छान प्रश्न आहे. आणि काय झालं माहिती आहे का, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसुद्धा मी का घेतलं, कारण माझा भाऊ मोठा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये होता. त्याला दुसरं कुठलंही कारण नव्हतं. मला नाही वाटत आहे तेव्हा आम्ही कुठला रिसर्च केला होता, की जॉब कुठल्या भागात मिळतील वगैरे. पण जेव्हा मी भारत फोर्जमध्ये जॉइन झालो, तर मी खूप एक नशीबवान समजतो मला, कारण मला एक फोर्ज मॉडर्नायझेशन नावाचा एक प्रोजेक्ट चालू होता तेव्हा. आणि तिथे मला शॉप फ्लोअरवर प्रोजेक्ट इंजिनिअर म्हणून, ट्रेनी प्रोजेक्ट इंजिनिअर म्हणून जॉब मिळाला होता. तिथे काय झालं होतं, की एका जर्मन कंपनीबरोबर भारत फोर्जनी कोलॅबोरेशन केलं होतं. एक वाईनगार्टन नावाची जर्मन कंपनी आहे आणि त्यांनी एक जगातली सगळ्यात मोठी रोबोटिक स्क्रू प्रेस, की जे माणसांनी जे काम होत होतं भारत फोर्जमध्ये, की तो गरम लोखंड बाहेर काढायचा, मशीनमध्ये टाकायचा आणि ते हॅमरनी फोर्जिंग करायची. ती जी प्रोसेस होती ती सगळी ऑटोमेशनची प्रोसेस कन्व्हर्ट करत होते. आणि मला त्या त्या भागामध्ये काम करायची संधी मिळाली. आणि तेव्हा काय झालं, की ही जर्मन इंजिनिअर्स जर्मनीशी वेळ मॅच करण्यासाठी म्हणून बऱ्यापैकी दुपारी फॅक्टरीत यायचे आणि मग रात्रीपर्यंत ते काम करत बसायचे आणि ते सगळे प्रोग्रॅमिंग वगैरे करायचे. मग मी सुद्धा माझी शिफ्ट संपली, की मी त्यांच्याबरोबर बसून त्यांच्या शोल्डरवरून त्यांच्या स्क्रीनवर बघून असा करून, की काय प्रोग्रॅमिंग आहे, कसं करतात वगैरे असं शिकून मी दॅट वॉज माय बॅकडोर एंट्री इंटू सॉफ्टवेअर. आणि मी तिथे कॉम्प्युटर शिकायला लागलो. त्यांच्यावरून थोडे प्रोग्रॅमिंग शिकलो. आणि मग पुढे सतत एक कसं आहे, की मेकॅनिकल इंजिनिअरच्या बेसमुळे एक लॉजिक डोक्यामध्ये कायम असायचं आणि कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी मग कॉम्प्युटरचा वापर कसा करायचा, हे शिकत-शिकत मी शेवटी काळे कन्सल्टंटमध्ये मला जॉब मिळाला. आणि हे करायला मला जवळपास 7-8 वर्ष लागली माझी इंजिनिअरिंगपासून ते प्रॉपर कॉम्प्युटर सायन्सचा जॉब मिळवण्यामध्ये. पण माझी बॅकडोर एंट्री इंटू कॉम्प्युटर सायन्स वॉज मेनली ॲट भारत फोर्ज वर्किंग एक्स्ट्रा विथ जर्मन इंजिनिअर्स. सॉफ्टवेअरची कुठलीही भूमी नाही. म्हणजे आता सॉफ्टवेअर इंजिनिअर्स एवढ्या मोठ्या संख्येने आहेत. कदाचित तुम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा इतक्या म्हणजे काय म्हणतात एक हमखास यशाचा मार्ग असं ज्या दृष्टीने आता बघितलं जातं.
तसं याकडे बघितलं जात नसेल आणि त्यात तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग कडून याकडे वळलात. अवघड होतं हे करणं, सगळं शिकून घेणं, म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज, कोडिंग या सगळ्या गोष्टी? सो प्राची अवघड होतं असं म्हणता येत नाही, पण काय की एक काहीतरी करण्याची सतत इच्छा होती आणि तुम्ही जसं म्हणाल तसं त्यावेळेला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअर झाल्यानंतर लवकर जॉब मिळेल. कारण बऱ्यापैकी औरंगाबाद, पुणे, मुंबई किंवा चाकण भागामध्ये खूप साऱ्या फॅक्टरीज असल्यामुळे आमच्या सगळ्यांचं लक्ष तेच होतं, की जाऊन तिथे एक कुठलातरी जॉब घ्यायचा आणि देन यू आर ऑल सेट. पण तेवढं जॉब मिळाल्यानंतरही अशी कधीच मनामध्ये शांतता नव्हती, की हे एवढंच पुरे आहे आपल्याला. सो मला नाही असं वाटतं, की काही जास्त डिफिकल्ट होतं. पण आता इफ आय लूक बॅक नक्कीच म्हणजे मी त्या वयामध्ये 22-23व्या वर्षीसुद्धा मी 18-19 तास काम करायचो आणि हे पुढचे 7-8 तास जे असायचे ते केवळ शिक्षणासाठी आणि सो तुम्ही दोन्ही बाजूनी बघू शकता, की 18 तास काम करणं हे खूप हार्ड आहे का? किंवा 18 तास काम केल्यामुळे काय मिळालं ते सुद्धा सो मला नाही असं वाटत आहे, की खूप हार्ड होतं. पण नंबर ऑफ अवर्स आणि नक्कीच नोकरी करत, शिकत आणि नवीन भागात शिकण्यासाठी जे काही कष्ट लागतात, ते नक्कीच करावे लागले. हे म्हणजे एकीकडे तुम्ही वेगळ्या क्षेत्राकडे वळत असताना तुम्ही शिक्षण थांबवलं नाही. परत तुम्ही एम-बी-ए केलं. ते कुठून आलं? म्हणजे एम-बी-ए करावं असं कुठून आलं? सो काय झालं, की मी मी आता जी भारत फोर्जची स्टोरी सांगितली, पुण्यामध्ये मी हे काम करत असतानाच मला एक व्हिडिओकॉनमध्ये औरंगाबादमध्ये जॉबची अपॉर्च्युनिटी आली आणि मला समहाऊ परत औरंगाबादमध्ये जाऊन कारण मी औरंगाबादमध्ये 4 वर्ष इंजिनिअरिंगला हॉस्टेलमध्ये राहिलो होतो. तर मला तो व्हिडिओकॉनचा जॉब आवडला कारण त्यांनी मला सगळ्याच भागामध्ये म्हणजे नुसतं मेकॅनिकल इंजिनिअर नाही, इलेक्ट्रिकल आणि फॅक्टरी मेंटेनन्सच्या कामामध्ये मला इन्क्लूड करण्याची त्यांनी ऑफर दिली होती. आणि त्याच वेळी मग मी औरंगाबादच्या एम-बी-एसाठी मी ॲप्लाय केलं होतं आणि त्यावेळेला सुद्धा एम-बी-ए सहज मिळायचं नाही. कारण एक औरंगाबादला एम-बी-ए होतं. मग पुण्यामध्ये 1-2 युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेस एम-बी-ए ऑफर करायच्या. तर मग एम-बी-एची ॲडमिशन मिळाली म्हणून मी औरंगाबादला गेलो आणि प्राची माझे वडील कॉमर्सचे प्रोफेसर होते. सो लहानपणापासून आणि माझे वडील खूप पुस्तकं लिहायची. त्यांची पुस्तकं मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये खूप प्रसिद्ध होते. म्हणजे मला आत्ता रिसेंटली कळालंय, की 40 वर्षानंतर अजूनही माझ्या वडिलांची पुस्तकं मुलं तिथे वापरतात. तर कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉमर्सची पुस्तकं ते लिहायची आणि ते जेव्हा लिहित बसायचे तेव्हा आम्ही त्यांच्या बाजूला बसायचो ना, तर ते कॉस्ट अकाउंटिंगचे बॅलन्स शीट्स आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ते आमची नावं वापरायची, की आनंदची ही कंपनी होती, आनंदनी इतका प्रॉफिट बनवला, असं ते उदाहरणं देण्यासाठी. सो ते लहानपणापासून डोक्यामध्ये कायम होतं, की बिझनेस करायचा आहे आणि मॅनेजमेंट शिकायचं आहे, कॉमर्सचं शिकायचं आहे. सो ती संधी मिळाल्यामुळे मग मी औरंगाबादमध्ये जाऊन एम-बी-ए केलं आणि पॅरलली नोकरी केली. सो मी जसं आता म्हणालो तसं, की पहिल्यांदा कॉम्प्युटर सायन्स शिकण्यासाठी वेळ घालवला. मग नंतर एम-बी-ए करण्यासाठी फॅक्टरीच्या वेळेनंतर करून एम-बी-ए केलं. पण त्याची मला खूप मदत झाली. म्हणजे माझा आता मी जो व्यवसाय केलेला आहे, त्याच्यामध्ये मी मार्केटिंग आणि फायनान्सचं एम-बी-ए केलं होतं आणि ती जी फंडामेंटल्स मी तिथे शिकलो, त्याचा मला खूप उपयोग झाला आणि त्यामुळे मी एम-बी-ए केलं होतं तेव्हा. हे मी यासाठी विचारतीये, की साधारणपणे तरुणांचा कल हल्ली असा असतो, की तुम्ही जे काही शिकायचंय शिका आणि मग नोकरी करा. दिशा स्पष्ट होत जाते. तुम्ही काम करता एवढ्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करत गेलात आणि त्यांनी तुमच्या आयुष्याला, तुमच्या करिअरला एक दिशा दिली. प्राची अंबेजोगाईमध्ये त्या काळी जर 1980चा अंबेजोगाई तुम्ही इमॅजिन केलं, तर तेव्हा काहीच म्हणजे मला नाही वाटत आहे, की अंबेजोगाईमध्ये राहत असताना आम्हाला काही अशी दुसऱ्या शहरांची किंवा दुसऱ्या देशांची काही माहिती होती किंवा जगाची अशी काहीच माहिती नव्हती. आम्ही एका छोट्याशा पॉन्डमध्ये असल्यासारखं त्या अंबेजोगाईला होतो आणि खुश होतो. म्हणजे शाळा, कॉलेज, खेळ, मित्र आणि 12वी पर्यंत शिक्षण कसं संपलं कळालं नाही आणि माझं पूर्ण शिक्षण मराठीमध्ये झालं होतं. मग पुढे जेव्हा इंजिनिअरिंगला आल्यानंतर आणि मी जशी सांगितली कहाणी, की इंजिनिअरिंगला कशासाठी यायचं तर भावाने ॲडमिशन घेतली म्हणून. हं. मेकॅनिकल काय करायचं तर भावाने घेतलं म्हणून. सो असं कधीच काही करियर गाईडन्स किंवा एक आता कसं आहे, की नवीन काळामध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं जग कनेक्टेड आहे. सगळ्यांना ऑप्शन्स माहिती आहेत, चॉईसेस माहिती आहेत. बऱ्यापैकी इन्फॉर्मेशनचा फ्लो खूप फ्लुइड आहे. आता बघा मी बॉस्टनमध्ये आहात, तुम्ही पुण्यामध्ये आहात आणि आपण अगदी सीमलेसली बोलू शकतो. त्या काळात असं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये पाय ठेवल्यानंतर आता मी भारत फोर्जमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. मग फोर्जिंगचा जॉब मला सुटेबल आहे का नाही? नोकरी घेताना फक्त पैसे मिळवण्यासाठी नोकरी घ्यायची होती. पण ॲक्चुअल काम सुरू केल्यानंतर कशामध्ये इच्छा आहे, काय करायचं आहे, ते असं प्रत्येक टप्प्यामध्ये चेंज करत गेलो आणि मग शेवटी म्हणजे असं म्हणतात ना, की ओव्हरनाईट सक्सेस इज अल्वेज 15 इयर्स इन मेकिंग आणि ते माझ्या बाबतीत तसंच झालं. इंजिनिअरिंगपासून मला माझी स्वतःची कंपनी करायची होती. पण ते ड्रीम पूर्ण करायला मला 20 वर्ष लागले शेवटी. हेच जर मी आता परत नवीन काळामध्ये जर जन्म घेतला असता, तर कदाचित मी इंजिनिअरिंग तर स्ट्रेट जॉब सुरू केला, एक बिझनेस सुरू केला असता
कारण मला ती संधी आणि तसं वातावरण होतं. त्यावेळेला नसल्यामुळे मग हे खूप सारे चेंजेस करावे लागले, पण नो रिग्रेट्स ऑन व्हॉटएव्हर आय हॅव डन. या सगळ्या टप्प्यावरती म्हणजे तुमचं एम-बी-ए झालं, तुम्ही नोकरी करत होतात. अमेरिकेला तुमच्या कंपनीने तुम्हाला पाठवलं. अमेरिकेला जाणं तुमच्या सगळ्या प्रवासात कशा पद्धतीने महत्त्वाचं ठरलं? कारण तुम्ही जसं म्हटलात, की अंबेजोगाईमधली पार्श्वभूमी म्हणजे जे काही कळतंय माहिती ती घ्या. यूएसमध्ये गेल्यानंतर खूप पर्याय उपलब्ध झाले किंवा खूप पर्यायांचा काय करू शकतो ह्याचा अंदाज आला? अ, तसं म्हणता येणार नाही. माझी अमेरिकेत येण्याची सुद्धा खूप अशी वेगळी स्टोरी आहे, की मी फक्त 2 वर्षांसाठी म्हणून आलेलो होतो इथे. मी ज्या कंपनीत काम करायचो त्यांनी एक इथे कंपनी ॲक्वायर केली होती बॉस्टन शहराच्या बाजूला आणि मला इथे बोलावलं होतं, की मी एक प्री सेल्स टेक्निकल इंजिनिअर इथे येऊन इथल्या सेल्सच्या लोकांना मदत करेन म्हणून. आणि फक्त 2 वर्षासाठी जा म्हणून मला सांगितलेलं होतं आणि तसा माझा प्लॅनही नव्हता. मला एक तेव्हा छोटी मुलगी झालेली होती आणि विचार असा होता, की 2 वर्ष अमेरिकेत काम करायचं आणि परत भारतात यायचं म्हणून. पण झालं काय, की इथे आल्यानंतर माझा कामाचा पसारा इतका वाढत गेला, कारण मी प्री-सेल्स इंजिनिअर म्हणून राहिलो नाही. मी स्वतः सेल्स करायला लागलो. मी स्वतः गोष्टी शिकायला लागलो. सेल्स इथला खूप वाढवला. माझ्यावरच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. आम्ही नंतर एक डिट्रॉइटमध्ये अजून एक कंपनी ॲक्वायर केली. मला फर्स्ट टाईम ॲक्विजिशन आणि मर्जरमध्ये अनुभव घ्यायला मिळाला. तर हे करता-करता 7-8 वर्षे कशी गेली कळालीच नाही. पण तुम्ही जसं म्हणाल तसं खूप सारं शिकत गेलो प्रत्येक वेळेला आणि सगळं नवीन होतं. म्हणजे मी प्रॅक्टिकली माझं करियर रिस्टार्ट केलं 2002 मध्ये जेव्हा मी अमेरिकेत शिफ्ट झालो. तेव्हा मला काहीही माहीत नव्हतं. म्हणजे इव्हन मला पहिले काही वर्ष अमेरिकन ॲक्सेंट समजायला सुद्धा खूप वेळ लागला. पण हं. अमेरिकेच्या बिझनेसचे प्रोटोकॉल्स, जाऊन त्यांना विकायचं कसं, कसे प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायचे, हे सगळं मी काम करत-करत शिकलो. मला कधी अशी फॉर्मल ट्रेनिंग किंवा कोणी मोठे कारण माझी जशी कंपनी फारशी मोठी नव्हती. त्याच्यामुळे असं कुठे ट्रेनिंग घेऊन वगैरे नाही आलो. पण ती 8 वर्ष इतके त्या उत्साहाने आणि काम करण्यात आणि यश मिळत गेलं. मुख्य म्हणजे प्रत्येक स्टेप घेतल्यानंतर त्यात यश मिळाल्यामुळे 8-9 वर्ष अमेरिकेतली पहिली खूप छान गेली आणि खूप यश मिळालं. त्याच्यामध्येच मी खूप शिकलो आणि मग त्याच्याने माझा अजून उत्साह वाढला, की मी जर दुसऱ्या कुठल्या कंपनीसाठी एवढा बिझनेस करू शकतो, तर मी माझ्या ज्या आयडियाज आहेत त्या मी इम्प्लिमेंट करू शकतो का? सो अमेरिकेतला प्रवास हा अतिशय वेगळा होता. मी असं म्हणेन, की मी भारत फोर्जमध्ये जशी नोकरी सुरू केली, 15 वर्षानंतर मला परत ते सगळं रिस्टार्ट करावं लागलं अमेरिकेमध्ये. माझ्या एकही माणूस इथे ओळखीचा नव्हता. आणि आता गेल्या 19 वर्षामध्ये माझं बरंच नेटवर्क झालंय आणि बऱ्यापैकी लोक मला अमेरिकेमध्ये ओळखतात. तुम्ही जसं म्हणालात, की तुमचे वडील त्यांच्या पुस्तकांमध्ये म्हणजे जे टेक्स्ट बुक्स ते लिहायचे त्याच्यामध्ये तुमच्या नावाच्या कंपन्या असायच्या. तुमच्या कंपनीचा पाया कसा रचला गेला? कारण तुम्ही जसं म्हणालात, की मी रिस्टार्ट केलं. हे रिस्टार्ट करणं याचीच भीती अनेकांना वाटत असते, की आता माझं करियर एका टप्प्यावर पोहोचलंय, एका उंचीवर पोहोचलंय. यश आपण मिळालं हे रूढ अर्थाने ज्या बाबतीत आपण मोजतो म्हणजे पैसा आणि कामाचं समाधान या गोष्टींकडे लोकं सहसा पाहतात. या दोन्ही गोष्टी तुमच्या बाबतीत झालेल्या होत्या. आणि असं असताना हे सगळं सोडायचं आणि नव्या कंपनीचा पाया रचायचा. ही तुमच्या वडिलांच्या कल्पनेतली कंपनी आणि तुमच्या स्वप्नातली कंपनी प्रत्यक्षात कशी आली? सो प्राची नक्कीच लहानपणाचे जे कडू मिळाले होते, बाळकडू ते त्याचा उपयोग नक्कीच कुठेतरी झाला असेल. पण एक खूप छान घटना झाली माझी कंपनी सुरू करण्यामध्ये. मी जेव्हा आत्ता जसं सांगितलं, की मी ज्या कंपनीत काम करायचो, त्यांचा मी बिझनेस खूप वाढवला आणि मी एका रोड आयलंड नावाचं इथे स्टेट आहे, तिथे एक मोठी बँक आहे. तर ती बँक आमचा कस्टमर होती तेव्हा आणि त्यांच्यामध्ये आम्ही त्या बँकेमध्ये एक डेटा वेअरहाऊस नावाची टेक्नॉलॉजी असते. त्याचा एक मोठा प्रोजेक्ट करत होतो, की त्यांच्या सगळ्या बँकिंगच्या कस्टमर्सचा डेटा घेऊन मग त्याच्यावर रिपोर्ट्स आणि त्याच्यावर डॅशबोर्ड वगैरे देण्याचं आम्ही काम करत होतो. तो जवळपास एक $7-1 मिलियन डॉलरचा तो प्रोजेक्ट होता. खूप मोठा प्रोजेक्ट होता आणि मी इथे शेवटी माझ्या 3ऱ्या का 4थ्या वर्षीच माझं इथे प्रेसिडेंट म्हणून प्रमोशन झालं आणि मी पूर्ण डिट्रॉइट आणि बॉस्टन ऑफिस दोन्ही हँडल करायचो. तर एकदा त्यांच्या बँकेतल्या सीनियर मॅनेजर्सनी मला मीटिंगला बोलावलं प्रेसिडेंट म्हणून, की तुम्ही या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मीटिंगमध्ये गेल्यानंतर ती मीटिंग फारशी चांगली नाही झाली. त्यांचा खूप आमच्याविषयीच्या कंप्लेंट्स होत्या, की तुमच्या टीमनी हे केलं, पण आम्हाला असं पाहिजे वगैरे. आणि मला जे काही जनरल टीम्सकडून अपडेट यायचे रेग्युलर, की सगळं चांगलं चालू आहे आणि आपण जे काय स्टेटमेंट ऑफ वर्कमध्ये लिहून दिलेलं आहे, ते काय आपण सगळं डिलिव्हर करतोय म्हणून. मग त्या दिवशी रात्री खूप लांब मीटिंग चालली आणि मी जवळपास रोड आयलंडपासून एक 2 तास अंतरावर राहतो. तर मी गाडी चालवत घरी येत होतो आणि मी विचारत होतो, की आपण जर एवढं चांगलं काम करतोय असं टीमला वाटतं, तर कस्टमर हॅपी का नाहीये? हं. आणि असं विचार करता लक्षात आलं, की अरे नाही, हा एक डेटा वेअरहाऊसचं सोल्युशन नाही मागत आहे. तर त्यांना ॲक्चुअली इन्फॉर्मेशन फाइंड करण्याची एक काहीतरी अशी टेक्नॉलॉजी पाहिजे
आणि मग एक सडनली माझ्या डोक्यात एक वर्ड आला, की त्यांना दे वॉन्ट ॲबिलिटी टू फाइंड इन्फॉर्मेशन, नॉट डेटा वेअरहाऊस ऑर नॉट डॅशबोर्ड ऑर नॉट रिपोर्ट्स. आणि मग घरी येऊन मी ॲबिलिटी टू फाइंड इन्फॉर्मेशन ह्या विचार जाऊन Googleवर सर्च केलं वगैरे आणि कुठेच काही सापडत नव्हतं. आणि सडनली माझ्या डोक्यात एक वर्ड आला, की ॲबिलिटी टू फाइंड इन्फॉर्मेशन कॅन बी फाइंड ॲबिलिटी. आणि मग मी डिक्शनरीत पाहिला, तर फाइंड ॲबिलिटी हा डिक्शनरीत इंग्लिश वर्ड नाही आहे. तर त्याच्यामुळे माझा अजून उत्साह वाटला, की आपण अशी टेक्नॉलॉजी तयार करू शकतो का, की ज्याच्यानी कंपन्यांमधली ॲबिलिटी टू फाइंड इन्फॉर्मेशन वाढेल. आणि मला वाटलं, की होऊ शकेल. मग मी काही 2-4 डेव्हलपर्सशी चर्चा केली, की असं आपण टेक्नॉलॉजी करू शकतो का? आणि मग सगळीकडून जेव्हा पॉझिटिव्ह वाटायला लागलं, तर नॅचरली कंपनी सेट करायची. मग कंपनी सेट करताना नाव काय ठेवायचं कंपनीचं, राईट? तर मी जसं म्हटलं, की माझ्या वडिलांच्या पुस्तकांमधले सगळे नावं वाचलेले होते आणि तो डोक्यात कायम विचार असायचा. आणि जनरली आपण नॉन रेसिडेंट इंडियन्स जेव्हा US असतो, तेव्हा आपण काहीतरी कुठलं संस्कृत नाव आहे का, किंवा कुठल्या फॅमिलीचं नाव आहे, मुलीचं नाव, मुलाचं नाव, काही कॉम्बिनेशन्स असे. तर ते सगळे प्रयत्न करून झाले. मग शेवटी आयडिया आली, अरे फाइंडॅबिलिटी इज गोइंग टू बी सायन्स, सो वाय कांट इट बी अ फाइंडॅबिलिटी सायन्स. आणि प्राची तेव्हा मी ते नाव ट्रेडमार्क केलं आणि रजिस्टर केलं. आणि मी माझ्या कंपनीला सांगितलं, की मी आता 6 महिन्यात कंपनी सोडणार आहे, मला माझी बिझनेस चालू करायचा आहे. तोपर्यंत मला काहीही माहीत नव्हतं. मी जेव्हा नोकरी सोडली आणि जेव्हा सुरू केलं काम करून, की कंपनी रजिस्टर करून आता आपण सॉफ्टवेअर डेव्हलप सुरुवात करायला लागावी, तेव्हा कळालं, की मार्केटमध्ये कंप्लीट क्रॅश आहे. कारण तेव्हा सबप्राईमचा तो जो मोठा क्रॅश झाला होता 2000-2001 मध्ये, आणि सगळीकडे रिसेशन होतं. मला ते नोकरीमध्ये कधीच कळलं नाही, कारण नोकरीमध्ये अशा बाहेरच्या गोष्टींवर कधीच लक्ष दिलं नव्हतं, राईट? कारण आमचे कस्टमर्स होते, कस्टमर्सचे प्रोजेक्ट कसे वाढवायचे, कसं हे करायचं, त्याच्यामध्येच बिझी होतो. सो तुम्ही जसं म्हणाल तसं खूप नंतर नर्व्हसनेस आला, की पहिले 2 महिने, की आपण ही डिसिजन बरोबर घेतली आहे का? कारण एवढं चांगली नोकरी सोडून आणि आता ही नवीन आयडिया तयार करायची. पण मी ठरवलं होतं, की मी एक 6-8 महिने प्रयत्न करणार, आणि काही झालं नाही तर मी भारतात परत जाऊन कुठेही नोकरी मिळवू शकतो. आणि केवळ त्या विचाराने मी पुढे गजात झालो आणि त्याच्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. अवघड होतं का? म्हणजे तुम्ही म्हणालात तसं रिसेशनच्या काळात हे सगळं सुरू झालं. क्रायसिस होता, फायनान्शियल क्रायसिस होता आणि त्यामुळे इन्व्हेस्ट करायची तयारी हा पण एक थोडासा काय म्हणतात म्हणजे क्लायंट्स मिळणं हे पण तुम्हाला अवघड गेलं असेल कदाचित त्या टप्प्यावरती. तर हो. ते त्यातनं कसा मार्ग काढला? सो प्राची, पहिल्यांदा म्हणजे मी जेव्हा कंपनी सुरू केली, आणि फाइंडॅबिलिटी सायन्सेस हे सगळे जे दर्शक कोण ऐकणार आहेत त्यांच्यासाठी माझे, की ही प्रॉडक्ट कंपनी आहे. कारण जनरली भारतातल्या बॅकग्राऊंडवर अमेरिकेत असलेले उद्योजक, आणि मी म्हणत नाही सगळे, पण मोस्टली आपण सर्व्हिसेस रिलेटेड बिझनेसेस सुरू करतो. कारण नॅचरली इंडियाशी कनेक्शन असतं, रिसोर्सेस इंडियातले चांगले आहेत, आणि सर्व्हिसेस हा बऱ्यापैकी मग सोपा बिझनेस असतो. पण मी ठरवलं होतं, की आपण इंडियाला IT सुपर पॉवर म्हणतो. पण आज इतकी मला अजूनही खंत वाटते प्राची, की भारतामधून असं एकही प्रॉडक्ट जगभरात प्रसिद्ध नाहीये. म्हणजे आपण हं. जसं पाहिलं Microsoft, सगळीकडे प्रॉडक्ट जगभर वापरले जातात, किंवा Google किंवा अमेरिकन कंपन्यांचं जे डॉमिनन्स आहे प्रॉडक्ट्समध्ये, ते आपण IT सुपर पॉवर म्हणतो तरी पण ते नाहीये. तर माझं एक काय ड्रीम होतं, आणि तुम्ही जर माझी पूर्ण प्रवास पाहिला तर एंटरप्रेन्योरशिपचा, तर मी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे. मी त्याच रस्त्यावर गेलेलो नाही. सो फाइंडॅबिलिटी सायन्सेसची माझी पहिली आयडिया, आणि आजपर्यंत सुद्धा आपण फक्त प्रॉडक्ट डेव्हलप करतो. आम्ही आपलं स्वतःचं प्रॉडक्ट आहे, आणि ते प्रॉडक्ट आपण लोकांना ऑफर करतो. तर तुम्ही जसं म्हटलं तसं मी जेव्हा पहिले 6 महिने मार्केटमध्ये, दररोज स्टॉक मार्केट खाली जात होता. कुठल्याही कंपनीत प्रयत्न येते नाही, आम्ही नवीन कुठले इनिशिएटिव्ह करत नाही आहोत. मी माझ्या काही जुन्या नेटवर्कमध्ये पोहोचलो असेन, की मी आता नवीन कंपनी सुरू करतोय, नवीन टेक्नॉलॉजी करतोय, आणि त्यांचं म्हणणं नाही, अजून 1-2 वर्ष थांबू, आत्ता खूप प्रॉब्लेम आहेत वगैरे. सो अडचण खूप आली. पण मुख्य अडचण रिसेशनपेक्षा प्राची, प्रॉडक्ट कंपन्यांना प्रॉडक्ट विकण्याची जी असते ना, ती प्रचंड आहे. म्हणजे मला आता 9-10 वर्षानंतर हा एवढा प्रयत्न केल्यानंतर लक्षात येतं, की सर्व्हिसेस किती रिलेटिव्हली सोपं आहे, आणि प्रॉडक्ट्स विकणं. कारण प्रॉडक्ट्समध्ये जाऊन कुणाला शिकवणं, समजवणं, त्यांना ते इम्प्लिमेंट करणं जनरली लवकर ॲक्सेप्टन्स होत नाही. तर हो, खूप हार्ड होतं. म्हणजे रिसेशन हा डेफिनेटली एक भाग होता. पण पहिले 1-2 वर्ष, की कुणाला प्रॉडक्ट विकून आपला आणि त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड करणं, ह्याच्यामध्ये खूप कष्ट केले, आणि ते अजूनही चालू आहेत. म्हणजे ते थांबत नाहीत कधीच. पण नक्कीच ते खूप अवघड होतं, की प्रॉडक्ट कंपनी घेऊन रिसेशन असलेल्या मार्केटमध्ये जाऊन विकणं. तर तुम्ही जसं म्हणालात हे सुरू तर झालं, पण त्याच्यानंतर तुम्ही खूप वेगवेगळे क्षेत्र, वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करत गेलात. म्हणजे कंपन्यांना केटर करायचंय किंवा कंपन्यांना माहिती मिळाली पाहिजे याच्यासाठी
ची क्षमता डेव्हलप करायची, म्हणजे फाइंड एबिलिटीच्या माध्यमातून तुम्ही ते करत गेला होतात. पण त्यानंतरचा सुद्धा खूप वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या प्रयोग तुम्ही करत गेलेला आहात. त्याबद्दल काय सांगाल? सो प्राची, मी आता सांगितलं की खूप सारी सुरुवातीला त्रास झाला की कस्टमर मिळण्यासाठी, पण अबाउट 6 ते 9 महिन्यामध्ये मी जी कंपनी सुरू केल्यानंतर माझ्या एका जुन्या कस्टमरनी मला बोलवलं बॉस्टनमध्ये, की "अरे, तू काय करतोय? बऱ्याच दिवसात ऐकलं नाही आहे." आणि ती त्या ज्या व्हाईस प्रेसिडेंट होत्या त्या कंपनीमधल्या, त्या एक नॉट फॉर प्रॉफिट कंपनी आहे. म्हणजे ते कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नाहीत, पण ते खूप सारे डोनेशन्स घेऊन मग सोशल कामामध्ये ते पैसे वापरतात. पण ती खूप मोठी कंपनी आहे अमेरिकेतली आणि त्यांचे प्रत्येक मोठ्या शहरामध्ये ब्रँच आहे. तर बॉस्टनच्या ब्रँचच्या ह्या व्हाईस प्रेसिडेंट होत्या. त्यांनी मला, "तू ये कॉफी प्यायला, आपण भेटूयात," म्हणून बोललो आम्ही. आणि मी त्यांना जेव्हा जाऊन सांगितलं, की मी ही एबिलिटी टू फाइंड नावाची टेक्नॉलॉजी तयार केली आहे, ज्याच्याने तुमच्याकडे डोनर्सना खूप उपयोग होईल, की तुम्ही डोनर्स शोधायचे कसे, तुम्ही डोनर्सशी कॉन्टॅक्ट कसा करायचा. आणि त्यांना ते इतकं आवडलं, की मला नेक्स्ट डे त्यांनी ऑफिसमध्ये बोलवून मॅनेजमेंटला प्रेझेंटेशन करायला लावलं आणि 2 आठवड्यामध्ये मला माझी पहिली ऑर्डर मिळाली. सो पहिले 2-3 वर्ष माझे नॉट फॉर प्रॉफिट कंपन्यांमध्येच विकण्यामध्ये गेले, की मग मला एक कस्टमर मिळाला म्हणून मग दुसऱ्या कस्टमरकडे करत मी बऱ्यापैकी त्या भागात बिझनेस वाढवला. पण प्राची 2014 पर्यंत काय झालं, की हा जो मी फाइंडॅबिलिटी हा कॉन्सेप्ट केला होता, त्याला सगळं जग बिग डेटा म्हणायला लागलं. कारण हं, बिग डेटा हा वर्ड आधी नव्हता. 2010-2011 मध्ये कोणीही बिग डेटा हा शब्द वापरत नव्हता आणि मी त्याला एबिलिटी टू फाइंड म्हणायचो. कारण कंपन्यांमधला आतला किंवा बाहेरचा डेटा एकत्र घेऊन त्याच्यावर आपण ॲनालिटिक्स करणं. सो दॅट इज व्हॉट इज बिग डेटा. सो मग मला इतका उत्साह वाटला, की जग आता मोठ्या-मोठ्या कंपन्या बिग डेटाविषयी बोलतायत आणि आपल्याकडे ऑलरेडी ते तंत्रज्ञान आहे. पण ते तंत्रज्ञान जेव्हा मी जाऊन कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये विकायला प्रयत्न केला, तेव्हा ते प्रत्येकजण मला क्लासिफाय करा, "हो, पण तुमची टेक्नॉलॉजी नॉट फॉर प्रॉफिटसाठी आहे. तुमची आम्हाला सुटेबल नाही होणार." सो त्याच्यामुळे मला ही पूर्ण शिप इतक्या कष्टाने परत दुसऱ्या डायरेक्शनला वळवावी लागली, की मला त्याच्यामध्ये 1-2 वर्ष गेले, की लोकांना कसं पटवून सांगायचं, की हे नॉट फॉर प्रॉफिटसाठीच टेक्नॉलॉजी नाही, ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सुद्धा आहे. आणि मग तो प्रवास तसाच चालू राहिला. मला पहिले 1-2 कस्टमर मिळाले, मग ते वाढत गेलं. मग मी IBM नावाच्या कंपनीशी कोलॅबोरेशन केलं आणि ती चांगली डिसिजन होती, की कारण त्यांच्यामुळे मग मला बऱ्यापैकी फॉर प्रॉफिट बिझनेसेसमध्ये एंट्री मिळाली आणि त्याच्यामुळे मला इव्हन मग बिग डेटा हे कुठल्याही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं फाउंडेशन आहे. म्हणजे मी आता हं. जसं आधी सांगितलं, की मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि कम्प्युटर व्हिजन हे सगळं करण्यासाठी डेटा लागतो पहिल्यांदा. तुम्ही नुसतं विदाऊट डेटा ही टेक्नॉलॉजी तुम्ही बनवू नाही शकत किंवा वापरूही नाही शकत. तर मला त्यामुळे IBMच्या एक्सपोजरमुळे IBM वॉटसनच्या एक्सपोजर मला मिळालं. मला इव्हन IBMनी त्यांच्या वॉटसनच्या ॲडव्हायझरी बोर्डवर अपॉइंट केलं होतं आणि तिथे मी खूप शिकलो आणि मग ते AI आपल्या प्लॅटफॉर्मवरही ॲड करू शकतो सहजपणे. हे लक्षात आल्यानंतर मग मी ते ॲड केलं AI आणि 2016-17 पासून कंपनीची डायरेक्शन टोटली बदलली. आम्ही मग तो फाइंडॅबिलिटी जे इनिशियल कॉन्सेप्ट होते ते आता आमचा एक कोर झाला आहे आमच्या प्रॉडक्टचा, पण आम्ही त्याच्यावर खूप सारं आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी ॲड केली. आणि हे सगळं करताना मग माझी SoftBank नावाची जॅपनीज कंपनी जी आहे, ती आहे जपानमधली सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. त्यांची इन्व्हेस्टमेंट आर्मसुद्धा आहे, जे आपण पेपरमध्ये तुम्ही वाचता सगळेजण. SoftBank व्हिजन फंड आहे. पण माझी आणि SoftBank टेलिकॉमशी मीटिंग झाली आणि मग त्यांना आमची टेक्नॉलॉजी खूप आवडली. मग ते म्हणे, "आपण जपानमध्ये ही टेक्नॉलॉजी विकू शकतो का?" आणि प्राची, आम्ही इन अ वे एक रेकॉर्ड केलं 2018 मध्ये, की जगातली सगळ्यात मोठी कंपनी SoftBank ही खूप मोठी कंपनी आहे. हं. त्यांनी जगातल्या एका छोट्या कंपनीशी कोलॅबोरेशन केलं, माझ्या कंपनीशी, आणि आम्ही एक जॉइंट व्हेंचर सेटअप केलं आहे जपानमध्ये. त्याच्यामुळे मला जपान मार्केटमध्ये एंट्री मिळाली आणि मग गेले 3 वर्ष झाले आम्ही पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करतो आणि अमेरिकेमध्ये, भारतामध्ये आणि जपानमध्ये खूप साऱ्या कस्टमर्सनी अडॉप्ट केलेलं आहे. तर तुम्ही जसं विचारलं तसं प्रत्येक वर्षी मी कंपनी चेंज करत गेलो. पण आत्ताची जी कंपनी खरी आहे ती केवळ 3 वर्ष जुनी आहे. 2018 पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपण काम करतो आणि SoftBankच्या पार्टनरशिपमुळे मग खूप फायदा झाला. हं. कस्टमरची क्रेडिबिलिटी वाढली, कस्टमर्ससुद्धा वाढले आणि मग तो व्यवसाय वाढवता आला. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे या सगळ्यासाठी सुद्धा. कारण तुमचा एक प्रयोग मी पाहत होते, ज्याच्यामध्ये तुम्ही फॅशन वीकमध्ये मला वाटतं तो प्रयोग केला होता, की ज्यात तुम्हाला काय पद्धतीचे, काय रंगाचे कपडे घालायला आवडतील. हे वर्क कसं होतं, की म्हणजे तुम्ही प्रोफाइलिंग करता त्या पर्टिक्युलर कंपनीसाठी लोकांचं असेल किंवा त्यांच्या प्रोबॅबल कस्टमर्सचं, आणि मग
या प्रयोगाबद्दल. कारण अगदी मला हे माहीत करून घेणं, एखाद्या सेलिब्रिटीला सुद्धा तुम्ही केटर केलं, सेलिब्रिटींकडनं अप्रिशिएट झाला होता तो इनिशिएटिव्ह. तर त्या प्रयोगापर्यंत येऊन थांबणं, म्हणजे तुम्ही जो प्रवास सुरू केला तिथपासनं अशा जास्तीत जास्त व्यक्ती केंद्रित सगळ्या सुविधांकडे जाणं हे कसं झालं? आणि या सगळ्या गोष्टी कशा होतात नेमक्या? सो प्राची, तुम्ही जसं म्हणाल तसं आम्ही भारतामध्ये फर्स्ट कॉग्निटिव्ह सारी IBM बरोबर डिझाईन केली होती. आणि कॉग्निशन म्हणजे काय, की ह्युमन ब्रेन कसं काम करतं. तर कसं आहे, की आपली जी पर्सनॅलिटी असते, आपण जनरली म्हणतो, की मी कुणाला तरी भेटलो आणि मला खूप पॉझिटिव्ह वाइब्स आले, किंवा मी कुणाला तरी भेटलो आणि मला खूप निगेटिव्ह वाटलं. तर हे सगळे आपण जे ह्युमन ब्रेन स्कॅन करतं, हे आपल्या दृष्टीने आपण जेव्हा लोकांकडे बघतो किंवा लोकांची भाषा आपण ऐकतो, त्या अनुषाने आपण आपले इम्प्रेशन्स फॉर्म करतो. तर आता काय झालं, की कम्प्युटर सायन्समध्ये तुम्ही आपण समजा आता आपण ही मुलाखत घेतली आणि ह्याचे मी ऑडिओचं टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट केलं, आणि हा जर टेक्स्ट मी कम्प्युटरला दिला वाचायला, तर कम्प्युटर हा रीड करून माझी पर्सनॅलिटी काय आहे, ओके, हं. मी इंट्रोवर्ट आहे का मी एक्स्ट्रोवर्ट आहे, माझे सगळ्या म्हणजे सायंटिफिकली असे 52 पॅरामीटर्स आहेत ह्युमन माइंडचे, ते आता कम्प्युटर सायन्स खूप इझिली सांगू शकतं. तर प्रोफाइलिंग तुम्ही जो वर्ड वापरला, तसं प्रोफाइलिंग म्हणता येणार नाही ह्याला, पण पर्सनॅलिटी इन्साईट हा शब्द आम्ही कम्प्युटर सायन्समध्ये वापरतो, की तुमचं जे सेल्फ ऑथर टेक्स्ट आहे, म्हणजे तुमचा ऑडिओ आहे, किंवा तुम्ही एखादी फेसबुक पोस्ट लिहिली, किंवा तुमच्यासारख्या रिपोर्टर्सनी एखादा रिपोर्ट लिहिला, तर तो मी रिपोर्ट घेऊन कम्प्युटर प्रोग्रॅमला सांगू शकतो वाचायला, आणि त्याच्यावरून कम्प्युटर प्रोग्रॅम तुमची पर्सनॅलिटी सांगू शकतो. आणि मग त्या पर्सनॅलिटीचं काय होतं, की त्या प्रत्येक समजा आता एक सिम्पल घेतलं, की इंट्रोवर्ट आहे का एक्स्ट्रोवर्ट आहे. तर हं. ऑन अ स्केल ऑफ 0 to 100 माझा इंट्रोवर्टनेस समजा 50 आहे. तर मग ही अशी नंबर्स घेऊन मग त्याला आपण, की इंट्रोवर्ट लोकांना रंग कुठला आवडतो, मग हं. त्याला जांभळा आवडतो का पिवळा आवडतो, किंवा त्यांच्या पर्सनॅलिटीला कुठला सूट होतो. तर ही अशी सिग्नल्स तयार करून आपण त्यांचे कपड्यांचे रंग बदलू शकतो. असा एक तो उपक्रम आम्ही एक केला होता. वोग मॅगझिन बरोबर तो त्यांनी एक प्रोजेक्ट दिला होता, आणि त्यांना ते करून दाखवलं होतं. आणि आता असे खूप सारे वापरत होते ॲथलीट्समध्ये, किंवा आता तुम्ही पाहिलं तर इव्हन गारमेंट्समध्ये सगळीकडे सेन्सर्स आता येतात नवीन कपड्यांमध्ये, आणि त्या सेन्सरवरून जे डेटा घेऊन मग त्या माणसाचं काय, म्हणजे सगळं ट्रेनिंगपासून ते बिहेवियरपासून ते सगळं आपल्याला स्कॅन करता येतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून. हे सगळं तंत्रज्ञान तुम्ही जे सांगताय ते खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मगाशी म्हणजे सुरुवातीला आपण ज्याचा उल्लेख केला, की साय-फाय मूव्हीजमध्ये जे ज्या गोष्टी दाखवल्या जातात त्यामुळे कुठेतरी भीती पण सर्वसामान्य लोकांना वाटत असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत आपण जेव्हा बोलतो, तुम्ही म्हणालात तसं स्मार्टफोन्सच्या माध्यमातून आज या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. पण प्रत्येकाला प्रश्न पडतो, की हे कुठपर्यंत जाणार? हे काय आहे आणि हे याचं पुढे काय-काय होऊ शकतं? सो प्राची, आपण आता जे मी कॉग्नेटिव्ह साडीचं उदाहरण दिलं, तर ही एक आपण वोग मॅगझिनला फॅशन डिझायनिंगमध्ये कुठले ट्रेंड्स येऊ शकतात ह्याचं एक उदाहरण देण्यासाठी केलं होतं. आता ह्याच्याशी तुम्ही साय-फाय मूव्हीशी सुद्धा लिंक करून इमॅजिन करू शकता, पण ह्याचा वापर ॲक्च्युअली प्राची खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, आणि होतो सुद्धा आहे आता. कारण आपण फॅशन डिझाईन किंवा गारमेंट डिझाईनमध्ये पाहिलं तर खूप सारं वेस्ट होतं करंटली. कारण कुठलाही डेटा नाही आहे, कुठल्याही कुणाची काय आवड आहे. समजा एखाद्या ब्रँडला कुठला नवीन ड्रेस समजा लॉन्च करायचा झाला, तर त्यांच्याकडे डेटा काहीच नाही आहे, राईट? तर ते केवळ अंदाजाने करतात. तुम्हाला जर माहीत असेल तर मोठे-मोठे जे ब्रँड्स आहेत, ते लिटरली वर्षाच्या शेवटी किंवा त्यांचा तो मर्चंडाइज संपला, की ते जाळतात. म्हणजे हं. करोडो रुपयाचे कपडे चांगले नवीन फार्म्समध्ये नेऊन त्यांना आग लावली जाते. कारण त्यांना ते सेकंड हँड मार्केटमध्ये ती कपडे गेलेली नाही पाहिजेत वगैरे. तर ही सगळं आपण सस्टेनेबिलिटी किंवा आपण नुकसान वाचवण्यासाठी म्हणून ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप सारा वापर करू शकतो, आणि करत आहोतच सुद्धा. त्याच्यामुळे साय-फाय मूव्हीतलं एक गंमत म्हणून कंपॅरिझन बरोबर आहे, पण त्याचा हा वापर खूप चांगल्या पद्धतीने होतोय, आणि हा आपल्या मानवी जीवनाला खूप आवश्यक आहे. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठे जाणार आहे? आता मी जसं म्हणालो तसं, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार आहे. आपल्या कपड्यांमध्ये तुम्हाला सांगतो, आता एक नवीन टूथब्रश लॉन्च झालेला आहे, की त्या टूथब्रशमध्ये सेन्सर आहे, आणि तो तुम्ही जेव्हा ब्रश करतो आपण सकाळी ऑटोमॅटिकली तो सेन्सर प्रत्येक दातावर आपण प्रेशर किती टाकतो, हे सगळं बघून त्याचा डेटा लागलीच तुमच्या फोनवर ब्लूटूथने येतो, आणि तुम्ही दररोज बघू शकता, की तुमच्या दातांची हेल्थ काय आहे. तर इंटरेस्टिंग. वेदर इट इज अम्ब्रेला, की पावसात जाण्यासाठी, किंवा
टूथब्रश किंवा शूज किंवा गारमेंट्स किंवा कार किंवा फोन प्रत्येक गोष्टीमध्ये आता आम्ही काही कन्स्ट्रक्शन कंपन्यांबरोबर काम करतोय. ह्या नवीन ज्या ग्रीन बिल्डिंग्स किंवा एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली बिल्डिंग्स बनतायत, त्यांच्यामध्ये इतके सेन्सर्स टाकलेले आहेत, की त्याच्यापासून खूप सारा आर्टिफिशियल इंटेलिजन्ससुद्धा डिझायनिंग टू मेंटेनन्स हा वापर तिथे होतो. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्सला घाबरण्याची गरज नाही आहे. हं. मी आता त्या भागात क्षेत्रात इतकं काम केलेलं आहे आणि ह्याचा खूप आपल्याला सगळ्यांना फायदा होणार आहे. ट्रान्सपोर्टेशनपासून ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सगळीकडे त्याचा वापर होत आहे आणि हा वाढणार आहे, कारण ह्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण पॉप्युलेशन ह्या अर्थवरचं इतकं वाढतंय आणि एवढ्या पॉप्युलेशनला केटर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी टेक्नॉलॉजीचा आवश्यकता खूप आहे आणि त्याचा खूप चांगला वापर होत आहे आणि होणारही आहे. यशाच्या एका टप्प्यावरती तुम्ही आता पोहोचलेले आहात. यश मिळाल्यानंतर एका पॉइंटला थांबणं आणि पुन्हा सुरू करणं हे तितकं सोपं नसतं. पण तुम्ही ते करून दाखवलेलं आहे. अशा वेळेला प्रत्येकासाठी म्हणजे स्वप्न पूर्ण झालंय अशा स्टेजला असताना हा प्रश्न विचारणं खरं तर अवघड आहे. पण तरीही पुढे काय? तुमचा पुढचा टप्पा काय? पुढचं स्वप्न काय? सो प्राची हे फक्त माझ्या बाबतीतच नाही, पण ह्युमन किंवा माणूस हा जो प्राणी आहे अर्थवरचा, तो देअर इज अ नेव्हर एंड टू इट्स ड्रीम, राईट? किंवा प्लॅन्स. आपण कंटिन्युअस एक संपला, एक टप्पा झाला की दुसऱ्या टप्प्याचा विचार करत असतो. सो प्राची खूप सारे प्लॅन्स आहेत. फाइंडॅबिलिटी सायन्सेस पर्टिक्युलरली भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, आणि प्राची मी उच्चार केला का नाही माहीत नाही, पण मी जसं म्हणालो की मी जेव्हा कंपनी सुरू केली, प्रॉडक्ट कंपनीचा एक ध्येय होतं. पण दुसरं एक ध्येय होतं की मी औरंगाबादच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ₹250 मध्ये माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. तर माझ्याकडे अजून एवढे पैसे नाहीत की मी डोनेशन देऊन किंवा असं लोकांना काही करू शकतो. पण म्हणलं एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्याचे माझं जे ड्रीम आहे, की मी औरंगाबादमध्ये ते ऑफिस सेट केलं. त्यावेळेला मला सगळ्यांनी सांगितलं की औरंगाबाद हे सॉफ्टवेअरसाठी चुकीचं लोकेशन आहे आणि तिथे खूप तुला त्रास होईल. त्रास झाला, पण आता औरंगाबादमध्ये आमचा इतका छान सेटअप आणि खूप छान टीम आहे आणि मग आम्ही नंतर मुंबईमध्ये एक्सपांड केलं. सो ह्या वर्षी प्राची आणि पुढे अजून फाइंडॅबिलिटी सायन्सेसमध्ये खूप गती आणि वाढ होणार आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सोल्युशन्स पर्टिक्युलरली पॅन्डेमिक नंतर, कारण हं. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हे प्रत्येक कंपन्यांमध्ये आता खूप आवश्यक व्हायला लागलं आहे आणि आपण त्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे आमचा पुढचा टप्पा आहे की ह्या ग्रोथ खूप होणार आहे पुढच्या 2-3 वर्षामध्ये. जगभराचं सगळं डायरेक्शन तसंच दाखवतं आहे. आणि दुसरं एक म्हणजे प्राची, मला स्वतःला आणि मी का गरजे मराठीबरोबर कोलॅबरेट झालो आणि आनंद गाणू काय काम करतायत त्यांच्याशी इतकं छान कामासाठी सपोर्ट करण्याची इच्छा काय आहे, की मला महाराष्ट्रामध्ये खूप सारे एंटरप्रेन्योर्स तयार करायचे आहेत. आणि हं. मी ज्या टक्क्या टोनपॅन्टून गेलो आणि मला जी 20 वर्ष लागली माझा स्वतःचा बिझनेस चालू करायला, मला नवीन जनरेशननी 2 वर्षांमध्ये सुरू केलेला पाहिजे. आणि तशा अपॉर्च्युनिटीज आहेत. तसं वातावरण आता महाराष्ट्रात आणि भारतात दोन्ही ठिकाणी आहे. आणि आता जग कनेक्टेड असल्यामुळे तुम्ही कुठल्या शहरात राहता आणि कुठे आहात त्याच्याशी काही संबंध नाही आहे. सो नक्कीच फाइंडॅबिलिटी सायन्सेस नंतरचा माझा टप्पा आहे, की मला एंटरप्रेन्योरशिपसाठी इन्स्टिट्यूट, कोलॅबरेशन, कॉन्ट्रिब्युशन, ॲडवायझर कुठल्याही पद्धतीने मी ती मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तरुणांबाबत तुम्ही बोललात, त्यांना मदत तर करणार आहात, पण या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल? सो प्राची, मी प्रत्येक या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुणांना असं सांगेन, पहिलं म्हणजे की तुम्हाला कुठलीही आयडिया जर डोक्यामध्ये असेल, तर ती आयडिया जर तुम्ही स्वतः कन्व्हिन्स झाला असेल की ती आयडिया जग चेंज करू शकते, तर दुसरा कुठलाही न विचार करता तुम्ही त्यात उडी मारा. विचार करत बसून आज चांगली आयडिया येते, उद्या मग त्याच्याविषयी डाऊट यायला लागतात आणि परवा ती आपण आयडिया ड्रॉप करतो. सो तसं करू नकात. दुसरं म्हणजे की काहीही हातात घेतलं की यू टर्न घेऊ नकात. कीप गोइंग, कीप ट्राईंग अंटिल यू रिअली फेल. कारण फेल्युअर आणि सक्सेस ही खूप रिलेटिव्ह आहेत. आणि या क्षेत्रामध्ये तर इतक्या अपॉर्च्युनिटीज आहेत की महाराष्ट्रातल्या प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमधला प्रत्येक स्टुडंट कॉलेजमधून बाहेर येऊन एक स्वतःची कंपनी चालू करू शकतो. तर ह्या क्षेत्रातल्या तरुणांना माझी खूप खूप अशी इच्छा आणि रिक्वेस्ट आहे की तुम्ही बाहेर पडून जॉब शोधण्यापेक्षा जॉब तयार करता येईल का ह्याचा विचार करा. धन्यवाद सर, तुम्ही इतका वेळ काढलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल. तुमचा हा सगळा प्रवास इन्स्पायरिंग आहे आणि अनेकांना तो इन्स्पायर करेल यात काहीच शंका नाही. ग्लोबल महाराष्ट्राच्या या भागामध्ये आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात अशाच इन्स्पायरिंग व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही. धन्यवाद प्राची.